श्रीकृष्णाय नमः। मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मान्नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च। श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांचे मन माझ्या चिंतनात सतत रमत आहे, मन हे बाह्य विषयांपासून फिरून आता माधवात विलीन झाले आहे, ज्याचे प्राणही माझ्यात ओतले गेले आहेत, त्यांच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक धडधडीत भगवंत आहेत. भक्त एकमेकांना माझं ज्ञान सांगतात, माझी अनुभूती वाटतात. हा भक्त समागम म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण नसून प्रेमाची देवाणघेवाण आहे. ते सतत माझीच कथा करतात, माझीच लीला स्मरतात. हा कथन म्हणजे केवळ शब्द नाही, तो अंतःकरणातून उसळणारा रस आहे. त्यांना या कथनात समाधान मिळते आणि आनंद मिळतो. तुष्यंतीच रमंतीच. बाह्य सुख नाही, अंतर्मनातील आनंद, ज्याला वेदांत म्हणतो आत्मानंद. या श्लोकात ज्ञान आणि भक्ती यांचा संगम आहे. आधी आपण जाणलं तोच सर्व आहे आणि आता तो त्या जाणीवेतच जगतो. ज्ञान इथे अनुभवात उतरले आहे. मी नाही, तोच सर्व आहे, त्याचं चिंतन हेच माझं जगणं आहे. असा भक्त बाह्य जगात राहतो, पण त्याचं मन सदैव भगवंताच्या सान्निध्यात असतं. त्याचं बोलणं कीर्तन, त्याचं मौन ध्यान, त्याचं जीवन भगवंताचं स्मरण. जर आपलं मन आणि प्राण त्या परमतत्वात स्थिर झाले तर जीवन स्वतः एक भजन बनतं. भक्ती ही कृती नसते, ती स्थिती असते. आपण जेव्हा आपापसात भगवंताविषयी बोलतो तेव्हा तोच संवाद आपल्याला त्याच्या जवळ नेतो. त्या क्षणी आपण फक्त बोलत नाही, आपण स्मरतो. चित्त माझं तुझ्यात विलीन झालं, प्राण माझे तुझ्यात विसावले. तुझं नावच माझा श्वास झाला आणि तुझं स्मरण माझं जीवन. भक्त भेटले तेव्हा शब्द बोलले नाहीत, पण भाव बोलले तुझ्या स्मरणाचे. तृप्ती झाली तुझ्या स्मरणाने, आनंद आला तुझ्या नामाने. आता न बोलताही तूच बोलतोस आणि शांततेतही तूच गातोस. श्रीकृष्ण शरणं मम.